नमस्कार मंडळी, जय खानदेश. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज जाते चिंचगावला दशा माताच्या दर्शनाला. चला मग तुम्ही पण माझ्यासोबत, आपण सगळे मिळून दर्शन घेऊया. तर त्याच्या आधी मला तयारी वगैरे करायची आणि आता सध्या आम्हाला चहा प्यायची. चला मग चहा वगैरे पिऊ, मस्त रेडी होऊन मग जाऊ. तर आमची तयारी झाली आहे, तसून त्यांची तयारी बाकी. इकडे दीदीची पण तयारी होते, दीदी पण येते आमच्यासोबत. ध्रुव बघा, तू नाही म्हणतोय, तुला असं वाटतंय हे मला गावाला घेऊन चालले कुठे लांब, त्यामुळे तो नाही म्हणतोय तयारी करायचं. बघा त्याचं तोंड. आणि तशी खूप खुश आहे, त्याला असं वाटतंय की आम्ही आता मॉलवर जाणार आहे, त्यामुळे त्याला तयारी करायला मज्जा आहे. आणि माझी तयारी तर झालेली आहे. तर आमच्यासोबत आमचा तुषार पण येतोय, आमचा ज्ञानबा येतोय, अजून कृष्णा पण यायचं म्हणतोय. मग तो येतो का नाही ते काही माहीत नाही आम्हाला. चला मग. आणि मी खूप खुश आहे, कारण त्यांनी माझ्या हाताची आरती ठेवलेली आहे. खूप भारी वाटलं मला, त्यांनी मला बोलवलं आहे त्या आरतीला म्हणून. चला मग आता जाऊ आपण. हाय तशू, हाय तशू. शू ऐ माऊ काय सांगते ना, मी काय सांगते इकडे मम्मीचा स्वयंपाक चालू आहे, आमची तिकडे तयारी वगैरे चालू आहे. मी तयारी करत होते तर का ऐकलं नाही रे. हा गावची वाला. तिथे पोचल्याच आम्ही सगळ्यात आधी दशा मातेचे दर्शन घेतले. खूप भारी वाटलं तिथे दर्शन वगैरे घेऊन आम्हाला. हे बघा कसे बसले. तिथे पोचलो, मग तशू खूप रडत होता, त्यामुळे मग कुरकुरे वगैरे मागवलं, मग त्यांना खाऊ घातलं. तेव्हा ते थोडे बसले तिथे, नाही तर तशू मला घरात पण येऊ देत नव्हता. आता शांत बसला तो. नॅचरली आहे नाश्ता करा. बघा, कोणाचं काही पण असो, तशूचं मस्त त्याचा आरामात चाललंय. त्यानंतर त्यांनी आम्हाला चहा वगैरे दिली, मग आम्ही चहा पिलो सगळे. इथे ते ताई ते आम्हाला विचारत होते की थोडं नाश्ता का म्हणे, तर आमचा दुर्गेश भाऊ म्हणे आम्हाला नाश्ता नाही करायचा म्हणे. त्यानंतर आम्ही तिथे थोडं नाचलो वगैरे, कारण ते आम्हाला खूप आग्रह करत होते की नाचा थोडं. मला तर त्यांच्या सगळ्यांसमोर म्हणजे असं थोडंसं म्हणजे काय सांगू, आता लाजच वाटत होती, कारण मी फर्स्ट टाईम त्यांच्या घरी गेलेली होती. पण म्हटलं चला थोडंफार नाचूया. मग नाचलो, दीदी पण नाचली, मी पण नाचले, सगळे नाचलो आम्ही.
तर मग आरती वगैरे झाली, पोथी वगैरे वाचली, सगळ्यांनी माझ्यासोबत छान छान फोटोज काढले. मला खूप भारी वाटलं. चला मग आजचा ब्लॉग इथपर्यंत. बाय बाय.